शेतकरी बांधवांनो, आपण हे जे काही पाहताय तर नवीन पूर्व हंगामी ऊस लागवड केलेल्या पिकामध्ये जे आहे ते ऊसाच्या ह्या ज्यावेळेस आपण वरचं आवरण जे आहे ते हे काढलं टोपणाचं, या ठिकाणी जे आहे ते अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला या पिठ्या ढेकून किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतोय. या ठिकाणी जे काही हे कीटक येत आहेत, बाकीचे जे काही हे मुंगी दिसते, तर हा जो काही इथं त्या बाजूला जो काही ओझाऊट झालेला जो काही हा आहे, म्हणजे इथं बघा हो काही हे जे आहे ना एकदम असं मधासारखं हे आहे. तर हे या ठिकाणी मधासारखा जो आहे तो इथं ह्याच्यामुळं सिक्रेट होतो, चिकटसरपणा त्या ठिकाणी येतो आणि ह्याच्यावर बुरशी जे आहे ते वाढत जातात. तर अशाच पद्धतीने हे आपल्याला खालीसुद्धा या ठिकाणी सुद्धा जे आहे ते हे आपल्याला ह्या किडीचा जो आहे तो प्रादुर्भाव जो आहे तो निदर्शनास येत असेल. सदर कीड आपल्या ह्या ऊस पिकाचं जे आहे ते या भागातलं प्रादुर्भावग्रस्त भागातलं जे आहे ते सेल्स ॲब्सक करून जे आहे ते त्या ठिकाणी बाधा आणते. अन्नद्रव्य पुरवठा असेल किंवा पिकाला जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते पिकातला अन्नरस जो आहे तो ती जे आहे ते त्या ठिकाणी शोषून घेते आणि याच्यामुळे जे आहे ते आपल्या पिकाच्या वाढीवर जो आहे तो विपरीत परिणाम होतो. जसं ह्या ठिकाणी हा प्रादुर्भाव झाला, तसंच आम्ही 2-4 ठिकाणी पाहिलं, तिथंसुद्धा आपण जर बघितलं, मी थोडंसं झूम करून घेईन, तर ह्या ठिकाणी इथंसुद्धा हे अशा पद्धतीचा हा प्रादुर्भाव झाला आहे. तर असे रोगग्रस्त पानं जे आहे ते हे सगळे काढून आपण नष्ट करावेत. आणि जर ETLच्या वर जर हे झालं, प्रादुर्भाव झाला, तर काही म्हणजे शिफारशीत नसलेलीही आहेत ह्याला. तर तसं पाहायला गेलं तर मोनोक्रोटोफॉस किंवा डायमिथोएट तशी शिफारस आहे, पण ही फवारणी आता अशा ठिकाणी जे आहे ते अशक्य आहे. तर असे काही आता ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट निघालेत की आपण जर ह्याची आळवणी केली, पाटपाण्याच्या माध्यमातून आळवणी केली किंवा ठिबकच्या माध्यमातून आळवणी केली, तर जसं थायमेथॉक्झाम आपण म्हणतो, तर पण आपल्याला हे वापरत असताना लेबल क्लेम पाहणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार जे आहे ते त्याचा वापर करणं गरजेचं आहे. काही शेतकऱ्यांनी जे आहे ते तशा पद्धतीनं त्यांच्या शेतामध्ये प्रयोग केलेत आणि त्याचा रिझल्टसुद्धा त्यांना भेटलेला आहे. मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये असे जर प्रादुर्भाव दिसत असेल तर सरळ आपण जे आहे ते हे कीटक जे आहे ते काढून नष्ट जे आहे ते करणं आवश्यक आहे. अन्यथा ह्याचा प्रादुर्भाव वाढून आपलं नुकसान होऊ शकतं.